नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला भगवान शिवजीचा साक्षात दर्शन करण्याचा एक खूप शक्तिशाली, रहस्यमय आणि अद्भुत शाबर मंत्र सांगणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की शाबर मंत्राची साधना खूप सोपी आहे. कारण असं म्हटलं जाते की शाबर मंत्र स्वयंसिद्ध असतात, ह्याला सिद्ध करण्याची काही गरज नाही. तर मित्रांनो, जर तुम्ही महादेवाच्या शक्तीचे जर साक्षात दर्शन करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. म्हणजे निश्चित महादेवाच्या शक्तीचे आपल्याला पूर्णपणे साक्षात दर्शन होऊ शकते. तर मित्रांनो, जाणून घेऊया की आपल्याला ही साधना कशा प्रकारे करायची आहे, कोण्या दिवशी करायची आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया ह्या मंत्राची सिद्धी आपल्याला कशा प्रकारे करायची आहे. मित्रांनो, ह्या मंत्राच्या साधनेची सुरुवात आपल्याला कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी करायची आहे. शिवरात्री एका महिन्यामध्ये 2 वेळेस येतात. एका महिन्यामध्ये 1 वेळेस येते कृष्ण पक्षामध्ये. तर त्या शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी 9 वाजताच्या पुढे 9 वाजल्यानंतर आपल्याला स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करा. त्यानंतर महादेवाच्या पूजेसाठी थोडेसे दूध, पांढरे चंदन, सुगंधी मोगऱ्याचे फूल, सुगंधी मोगऱ्याच्या फुलाची माळ, अक्षत, तांदळाच्या अक्षत अशा घ्यायच्या आहेत की ज्याची क्षिती झालेली नसेल, म्हणजेच न तुटलेल्या न फुटलेल्या अक्षत आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर कापसाच्या रुईपासून बनविलेले 2 वस्त्र, 2 मोहनमाळ अशा प्रकारे आपल्याला पूजेचे साहित्य घेऊन ही साधना करायची आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण स्नान करून पूजेचे सामान तयार ठेवा. त्यानंतर आपण पांढऱ्या रंगाच्या आसनावर बसून आपल्यापुढे शिवलिंग स्थापित करा. शिवलिंग स्थापित केल्यानंतर सुरुवातीला आपण आपल्यापुढे एक तुपाचा किंवा तेलाचा दीप ठेवा, सुगंधी धूप लावा आणि ह्यानंतर सर्वप्रथम आपण महादेवावर बिल्वपत्राने किंवा मोगऱ्याच्या फुलाने थोडे पाणी शिंपा. त्यानंतर यथाशक्ती शिवलिंगाची पूजा करा आणि पंचोपचार पूजा करून महादेवाला आपण मलिद्याचा नैवेद्य अर्पित करा. आणि त्यानंतर ह्या शक्तिशाली मंत्राचा आपल्याला दररोज होईल तेवढा जप करायचा आहे. कारण मित्रांनो, महादेवाचे दर्शन करायचे म्हटले तर आपल्याला त्याची सीमा सांगता येणार नाही. त्यामुळे ह्या शिवशाबर मंत्राचा आपल्या सामर्थ्यानुसार, आपल्या शक्तीनुसार जितका जाप होईल, जितकी जाप संख्या वाढेल तितकी आपण वाढवा. म्हणजे आपल्या सामर्थ्याप्रमाणे जेवढा आपल्याने जाप होईल तेवढा जाप दररोज करा 1 महिना, म्हणजेच ह्या शिवरात्रीपासून पुढच्या शिवरात्रीपर्यंत. तर मित्रांनो, हे मंत्र इतका शक्तिशाली आहे, तुम्ही कलियुगामध्ये सुद्धा या मंत्राच्या साहाय्याने महादेवाच्या शक्तीचा आपण अनुभव घ्याल. साक्षात शक्ती तुमच्या डोळ्यापुढे येईल आणि महादेवाच्या शक्तीचा अनुभव घ्याल आपण आणि त्याचे साक्षात दर्शनसुद्धा कराल. मित्रांनो, बंधू भगिनींनो, ज्या दिवसापासून आपण साधना ही चालू कराल त्या दिवशीपासूनच आपल्याला वेगवेगळे अनुभव बघायला मिळतील. पण हा मंत्रसुद्धा उग्र नाही, त्याच्यामुळे कोणतीही दुष्ट शक्ती आपल्याला कसल्या प्रकारे परेशान करणार नाही किंवा त्रास देणार नाही. कारण हा मंत्र साक्षात महादेवाचा मंत्र आहे, शाबर मंत्र. तर ह्या मंत्राचा आपण 1 महिना दररोज जाप करा रात्रीच्या वेळी. तर एक ना एक दिवस आपल्याला निश्चित महादेवाच्या शक्तीचा अनुभव येईल, महादेवाची शक्ती प्रत्यक्षात येईल. तर त्यावेळेस आपण न घाबरता हा मंत्र चालू ठेवावा. तर निश्चित महादेव
कारण महादेव तर आपली परीक्षा पाहण्यासाठी येणार आहेत, कोणत्या ना कोणत्या रूपात, सापाच्या रूपात येतील किंवा कोणत्याही दिव्य प्रकाशाच्या रूपात येतील. तर त्यावेळेस मित्रांनो घाबरायचे नाही, हा मंत्र चालू ठेवायचा. तर निश्चित महादेवाची शक्ती आपल्याला साक्षात दर्शन देईल आणि त्यावेळी आपली जी इच्छा असेल, जी मनोकामना असेल, ती आपण महादेवाला सांगायची आहे आणि 1 मिनिटाच्या आत आपली सर्व मनोकामना महादेव पूर्ण करतील. तर मित्रांनो, हा मंत्र खूपच शक्तिशाली आहे. कारण शाबर मंत्र हा कधीही व्यर्थ जात नसतो, याची आपल्याला जाणीव आहे. कारण याची रचना नवनाथ महाराजांनी केलेली आहे, त्याच्यामुळे हा साबर मंत्र कधीही व्यर्थ जाणार नाही. कोणताही साबर मंत्र कधीही व्यर्थ जात नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या शिव साबर मंत्राची साधना करून महादेवाच्या शक्तीचे आपण निश्चित दर्शन घ्याल. मित्रांनो, ह्या कलियुगामध्ये महादेवाचे तर आपण साक्षात दर्शन करू शकत नाही, तेवढी आपली पुण्याही नाही. पण काही ना काही प्रमाणात आपण महादेवाच्या कोणत्या ना कोणत्या शक्तीचे अवश्य दर्शन करू शकतो. तर मित्रांनो, ही साधना करा आणि महादेवाचे साक्षात दर्शन जरूर करा. 1 महिना पूर्ण पवित्रतेचे ध्यान ठेवा, खोटे बोलू नका, कोणाची चोरी करू नका आणि असे एकही वाईट काम करू नका. म्हणजेच महादेव आपल्याला प्रत्यक्ष येऊन दर्शन देतील कोणत्याही शक्तीच्या रूपात. आणि आपण आपली जी इच्छा असेल ते महादेवाला मागा, म्हणजे निश्चित आपली इच्छासुद्धा पूर्ण करतील. तर मित्रांनो, ही साधना करा आणि महादेवाच्या साक्षात शक्तीचे दर्शन घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि ह्या प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला